नार्वेकरांच्या निकालाविरोधात 4 वाजता उद्धव ठाकरेंची महापत्रकार परिषद। लावरे तो व्हिडिओ आणि पक्षघटनेशी संबंधित कागदपत्र दाखवून गौप्यस्फोट करणार असल्याचा दावा। वरळीमध्ये उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेची जय्यत तयारी। वकील कायदेतज्ञ देखील हजर राहणार। देशभरातील माध्यमांच्या उपस्थितीमध्ये नार्वेकरांच्या निकालावर आक्षेप मांडणार। सहानुभूतीसाठी उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद। सत्ताधाऱ्यांची टीका। तर हिम्मत असेल तर निकालाबाबत शिंदे नार्वेकरांनी पत्रकार परिषद घेऊन दाखवावी, राऊतांचं आव्हान। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची 5 वाजता पत्रकार परिषद। उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेनंतर राहुल नार्वेकर उत्तर देणार। नार्वेकर काय उत्तर देणार याकडे लक्ष। मूळ जागेपासून राम मंदिर 3 किलोमीटर दूर असल्याचा राऊतांचा दावा। अशा आरोपांनी स्वतःचं हसू करून कोट्यवधी हिंदूंचा देखील अपमान। फडणवीसांची राऊतांवर टीका। राम मंदिराच्या कार्यक्रमाला भाजपनं राजकीय स्वरूप दिलं। राहुल गांधींची टीका। 22 जानेवारीला कार्यक्रम हा फक्त मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा। राहुल गांधी यांचं टीकास्त्र। सरकारकडे जरांगेंच्या सगळे सोयरेवर तोडगा। जरांगेंची मागणी सरकारकडून मान्य झाल्याची सूत्रांची माहिती। फायनल ड्राफ्ट घेऊन शिष्टमंडळ आणि जरांगेंची भेट होणार। आश्वासन पूर्ण न केल्यास मुंबईमध्ये मोर्चा निघणारच। मात्र रॅलीमध्ये आपली माणसं घुसवण्याचा सरकारमधल्याच काही मंत्र्यांचा कट। मनोज जरांगेंचा गंभीर आरोप। दिल्लीतल्या भाजप बैठकीमध्ये महायुतीच्या फॉर्म्युला ठरल्याची सूत्रांची माहिती। भाजपा 32, शिंदे गट 10 तर अजित पवार गटाला 6 जागा मिळणार असल्याची माहिती। राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता सुनावणीला आजपासून सुरुवात। 4:30 वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर पहिली प्रत्यक्ष सुनावणी होणार। 2024 मध्ये अजित पवार मुख्यमंत्री होतील। दिल्लीतल्या 2 बड्या नेत्यांचा अजित पवारांवर विश्वास। अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांचं वक्तव्य। मुंबईतील 4 विभागात उद्या पाणी टंचाई। ए, बी आणि ई विभागातील पाणीपुरवठा सकाळी 10 वाजेपासून 24 तास बंद राहणार। नागरिकांना काटकसरीनं पाणी वापरण्याचं पालिकेचं आवाहन।